माझे नाव शिवाजी दशरथ कुरकुटे. माझे मूळ गाव पिंपळगाव, खडकी तालुका, आंबेगाव, जिल्हा पुणे हे असून सध्या मी राजगुरुनगर या ठिकाणी वास्तव्यास आहे. राजगुरुनगरला वास्तव्यास आल्यानंतर मला माझ्या दातांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला. तसा त्रास मला पहिल्यापासूनच होता, पण एकदमच दातांचा त्रास जाणवल्यानंतर मला भाजी खाता येणं, गव्हाची किंवा बाजरीची किंवा ज्वारीची भाकर खाता येईना आणि भाज्याही खाता येईना, चावताच येईना मला. आणि दात चावायचा बरेच प्रयत्न केल्यानंतर दात एकदम दुखायलाच लागले आणि त्याच्यामुळे आता काय करावं असा माझ्यापुढे प्रश्न पडला. म्हणून माझे एक मित्र आहेत ते राजगुरुनगर मधले नितीन भन्साळी म्हणून, त्यांनी मला स्वस्तिक डेंटल केअर डॉक्टर प्रशांत गदिया यांचा पत्ता दिला आणि मग त्यानुसार मी डॉक्टर प्रशांत गदिया स्वस्तिक डेंटल केअर मध्ये त्यांना भेटायला आलो. आणि भेटल्यानंतर या ठिकाणी त्यांनी मला प्राथमिक माहिती सांगितली आणि सिटी स्कॅन माझ्या दातांचा केला. आणि सिटी स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या दातांची रचना पाहून मलाच माझी लाज वाटली आणि सगळे दात वेडेवाकडे झाले होते, आडेतुडे पडले होते, काहीच खाता येत नव्हतं. आणि डॉक्टरांनी पण हे ओळखलं होतं की तुम्हाला काहीच खाता येत नाही. मग त्यांना विचारलं मी आता काय करू, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला परमनंट स्वरूपाचे दात करायचे का कवळीचे दात करायचे. तर मी म्हणलं योग्य ते आपल्याला योग्य काय पडेल. तेव्हा त्यांनी मला दोन्ही पद्धती सांगितल्या की साधारणपणे जर तुम्ही कवळी केली तर कवळीमधले फायदे आणि तोटे काय, किंवा कवळी तुम्हाला काढून घालून तुमच्या हिरड्या 2-3 वर्षांमध्ये झिजून जाणार. आणि तेवढ्या कवळ्या काढल्यानंतर त्याची साफसफाई करणं, त्याच्या मेंटेनन्स ठेवणं, ते एक किळसवाणी काम वाटायला लागलं मला सुद्धा. दर दिवशी सकाळी संध्याकाळी काढून त्यांना स्वच्छता करणं वगैरे. त्यामुळे मग आता काय करावं माझ्या पुढे प्रश्न पडला होता. मग त्यांनी मला इम्प्लांटची माहिती दिली की तुम्ही परमनंट जर दात केले तर तुमचा फायदाच होईल. आणि जर कवळी केली तर साधारणपणे कवळी तुम्हाला फार शेवटपर्यंत जाणारच नाही, पुन्हा 1-4 वर्षांनी ते होऊ शकतं. मग मी साधारणपणे डॉक्टर चिंगोटे म्हणून आहेत या ठिकाणी, डॉक्टर प्रशांत गद्या म्हणून या ठिकाणी आहेत, त्यांनी मला सविस्तर इम्प्लांटची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपल्याला परमनंट स्वरूपाचे दात करायचे. मग परमनंट स्वरूपाचे दात जर करायचे असेल तर काय करायचं, मग त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा प्रोसिजर त्यांनी मला समजून सांगितली. या ठिकाणी मी हॉस्पिटलला साधारणपणे 30 जानेवारी 2023 साली ट्रीटमेंट सुरू केली. त्या ठिकाणी माझे पहिले वर्ष 13 दात होते सगळे तोंडामध्ये, बाकीचे पडून गेले होते. मग ते 13च्या 13 दात त्यांनी पहिल्या आठवड्यामध्ये वरचे हेडीचे काढले, नंतर 8 दिवसांनी खालचे हेडीचे काढले आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करून साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी मधून जाऊन दिला. की मला डायबिटीज आणि बीपी असल्यामुळे जखमा आपल्या पुढ्या बऱ्या व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मला कालावधी दिला. आणि त्या 3 महिन्यानंतर माझी पुन्हा ट्रीटमेंट चालू झाली. आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर डॉक्टर प्रशांत गदिया आणि डॉक्टर चिंगोटे यांनी इतकं चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली की मी पहिल्यांदा घाबरायचो खूप की माझे दात उपटायचे, मग कसं होणार, मला वेदना होतील का, काय काय होईल असा प्रकार मी खूप घाबरायचो. पण त्यांचं बोलणं, भाषा त्यांची एवढी सोजवळ आहे डॉक्टरांची की त्याला मला समजून सांगितल्यानंतर म्हणजे काहीच होणार नाही. आणि खरोखर तसंच झालं की ज्यावेळी माझे दात काढले मला कळलं सुद्धा की माझे 13च्या 13 दात कसे काढलेत ते. आणि त्याच्यानंतर इम्प्लांट केले आणि इम्प्लांट केल्यानंतर मग माझी कालावधी योगदान केला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर लोक मला विचारायचे काय झालं, तर मी सांगायचं बॉस असं केलं म्हणजे असं कुठं असतंय का, दात कुठं परमनंट होत असतात का, ते ग्रामीण भागातले लोक मला विचारू लागले. तेव्हा मग मी म्हणलं नाही होणार एक परमनंट. डॉक्टर मला म्हटलं तुम्ही ऊस सुद्धा खाऊ शकता, कठीण पदार्थ खाऊ शकता आणि हे दात जवळ तुमच्या बरोबरच वर जातील, अशा प्रकारे त्यांनी मला आत्मविश्वास दिला. आणि आत्मविश्वास दिल्यानंतर मग आता सुद्धा मला ज्या लोकांना अशा प्रकारची ट्रीटमेंट करायची आहे ते मला विचारतात पुन्हा पुन्हा दात बसवलेत का, दात बसवलेत का. तर मी आता आज साधारणपणे 21 जुलै 2023 आहे, या ठिकाणी माझी ट्रीटमेंट पुरी झालेली आहे आता. आणि संपूर्ण परमनंट दात मला बसवले आहेत, मला काही तकलीफ नाही अजिबात. आणि मी आता काही पण खाऊ शकतो, अगदी कठीण पदार्थ खाऊ शकतो. आणि एक मला जे आत्मिक समाधान मिळालं ते मला फार मोठं वाटतं, मोलाचं वाटतं. आणि शेवटी मला असं वाटतं की आपलं जे आरोग्य आहे हे दात जर नसतील तर काय होऊ शकतं, हा अनुभव मी घेतलेला आहे. दात जर नसतील तर आपण 10 वर्ष अगोदरच मरणार. आणि दात जर असतील तर आपण चांगल्या प्रकारचं खाऊ शकतो, आपण चांगल्या प्रकारचा आहार घेऊ शकतो आणि पर्यायानं आपली बॉडी चांगली राहू शकते. दात जर नसतील तर आपण ओबड खातो, पचनाचे प्रॉब्लेम तयार होतात, पोटात प्रॉब्लेम तयार होतात. आणि मग काय करणार. मग त्याच्यामुळं मी परमनंट बसवून घेतलेले आहेत आणि त्यामुळे मला काही तकलीफ नाहीये.
आणि त्याबद्दल मी माननीय प्रशांत गदिया डॉक्टर आणि माननीय शेंगुटे डॉक्टर यांचं मनपूर्वक अशा प्रकारचं आभार मानतो आणि अशाच प्रकारचं त्यांनी मला पुन्हा आभार मानतो आणि मला केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारची त्यांची आणि माझी प्रगती होत राहो.